नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्यंकटेश ॲग्रोमॉल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज आलेलो आहोत कुंभेफळ या ठिकाणी युवा प्रगतशील शेतकरी संदीप भाऊ कोटकर यांच्या पेरूच्या प्लॉटमध्ये। खरं तर एक 10 महिन्यापूर्वी संदीप भाऊंनी तैवान ही पेरूची व्हरायटी लागवड केली। साधारण ह्या व्हरायटीचं लागवड अंतर 10x4 असं राहिलं आणि 10x4 वरती साधारणतः त्यांनी 1 एकरमध्ये 1100 झाडं बसवलेली आपण बघू शकतो। 1100 झाडं त्यांनी आज व्यवस्थितरित्या आपल्याला बसवलेली दिसतात आणि 10 महिन्यामध्ये देखील यांची वाढ उत्तम अशी आपल्याला आज झालेली दिसते। याच्यामागचं सांगायचं कारण असं आहे की त्यांनी याच्यामध्ये एक अनोखा असा प्रयोग आपल्याला केलेला दिसतो। याच्यामध्ये त्यांनी कलिंगड या आंतरपिकाची लागवड पेरूमध्ये केली आहे। सांगण्याचं कारण असं आहे की आंतरपिकामधून देखील आपण झालेल्या फळपिकाचा खर्च आपण काढू शकतो, हा उद्देश त्यांनी याच्या मागे धरलेला आहे। साधारण आपण बघितलं तर 10 महिन्याची बाग आहे, झाडांची वाढ जेमतेम झालेली आहे, चांगल्या पद्धतीने झालेली आहे। याच्यात जर बघितलं तर 1.5 फुटावर त्यांनी कलिंगडाची लागवड केली। याच्यामध्ये कलिंगडाची लागवड करताना त्यांनी जर व्हरायटीचा विचार केला तर आपण बघतो तर यांनी मेलोडियो ही व्हरायटी सिलेक्ट केलेली आहे आणि साधारण हा प्लॉट आज जर आपण बघितला तर एक 40 दिवसाच्या वरती गेलेला दिसतो। म्हणजे सांगण्याचं कारण असं आहे 40 दिवसानंतर देखील उत्तम अशी सेटिंग आपल्याला ह्या पिकाची झालेली दिसते। साधारण बघितलं तर एक 100 ग्रॅमच्या वरती आपल्याला कलिंगड तयार झालेलं दिसतंय। म्हणजे सेटिंग देखील आपल्याला चांगली दिसते। याचं सेटिंगचं कारण देखील आपण एक बघू शकतो की मधमाशांची पेटी यांनी ह्या प्लॉटमध्ये ठेवलेली आहे आणि मधमाशांमुळे असा प्लस झालाय की चांगल्या प्रकारे लवकरात लवकर सेटिंग झालेली आपल्याला दिसती आहे। तर आता साधारणतः पेरू जरी हा 10 महिन्याचा असला तरी साधारणतः आता हे कलिंगड आपल्याला साधारणतः 1 महिन्यामध्ये आपल्याला तयार झालेला दिसेल। म्हणजे हा 1 महिन्यामध्ये तयार झाल्यानंतर साधारण हे पेरूचं नियोजन पुढे यांचं पेरू धरण्याचं नियोजन साधारणतः 2 महिन्यानंतर होईल। म्हणजे जेणेकरून एक आहे हा अनोखा प्रयोग असं म्हणता येईल का जो पेरूचा खर्च जो आहे तो कलिंगड पिकातून निघेल आणि त्याच्यातून थोडाफार चांगला फायदा आपल्याला याच्यातून फळ पिकातून मिळालेला दिसेल। याचं कारण आहे का 1 तारखेच्या दरम्यान रमजान देखील आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कलिंगडामधून एक चांगलं उत्पन्न असं त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे। तर तुर्तास आपण थांबूयात, पण नक्कीच पुढील 1 महिन्यानंतर आपण किती ॲव्हरेज आपल्याला ह्या प्लॉटमधून संदीप भाऊंना मिळाले हे आपण नक्कीच पुढच्या वेळी जाणून घेऊयात। तोपर्यंत धन्यवाद।